तर नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगरमधील भिंगार या ठिकाणील सैनिक कॉलनीमध्ये. तर या ठिकाणी एक संस्था आहे, पीपल फॉर ॲनिमल्स. तर आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी ते आपले जे ॲनिमल असतात, प्राणी पक्षी जखमी अवस्थेत असतात, त्यांच्यासाठी ही संस्था काम करते व यांना रेस्क्यू करून यांचं मेडिकल औषधोपचार करून त्यांना परत व्यवस्थित सोडून. तर आपल्या बरोबर आहे पीपल फॉर ॲनिमलचे व्यवस्थापक. तर त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. तर थोडी तुमची ओळख आणि तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी स्वप्नील लक्ष्मण साखरे, पीपल फॉर ॲनिमल्स PFA अहमदनगर अहिल्यानगर या संस्थेचा मी व्यवस्थापक आहे. 2010 पासून आमची संस्था अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करते या भटक्या बेवारस प्राण्यांसाठी. जसं की कोणता प्राणी संकटात असेल किंवा जखमी आजारी असेल त्यांच्यासाठी आपण मदत पुरवतो. आणि संस्थेने आता मागच्या वर्षीच एक ॲम्ब्युलन्स सुरू केली प्राण्यांसाठी, ती दाखवू शकता तुम्ही. ॲम्ब्युलन्स छोट्या प्राण्यांसाठी आहे ते ॲम्ब्युलन्स. त्याच्यामध्ये कुत्रा, मांजर किंवा बकरी असे प्राणी छोटे येतात त्याच्यामध्ये. आणि इथे पाहू शकता तुम्ही, कॅटसाठी वेगळे आहे, शेल्टर होम आहे, गायांसाठी आहे, डॉगसाठी आहे. याच्यामध्ये आम्ही त्यांना उपचार पुरवतो. अच्छा, हे कॅटसाठी केलेलं आहे का? हा, हे कॅटसाठी. त्याच्यामध्ये मांजर आहे, आहेत का आता? आहेत ना, 2-3च आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. आणि शेल्टर म्हणजे शक्यतो आपण फक्त जखमी आजारींनाच प्रोव्हाइड करतो. अच्छा, इथे पाहू शकता तुम्ही. म्हणजे आता सध्या सर्व जखमी आहेत आणि त्यांचा उपचार झाल्यानंतर जिथून आणले तिथं सोडतो आपण, सोडून द्यायचं. किंवा मग विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसन करतो त्यांचं आपण. अच्छा. जसं की लोकांना नाही का दत्तक देतो आपण त्यांना एक चांगलं घरही मिळतं आणि त्यांचं आयुष्य सुखी होतं माझ्या मते त्यांचं. अच्छा अच्छा. आता हे पाहू शकता तुम्ही, हे पण सर्व रस्त्यावरून वाचवलेले आहेत आम्ही. अच्छा. मग याचं म्हणजे ट्रीटमेंटचं जे औषध त्याचा खर्च करतात ते कसं, म्हणजे ते तुम्ही सर्व adjust आम्ही स्वखर्चातूनच करतो, किंवा आम्हाला म्हणजे जसं की इतरांना लोकांना आम्हाला मागावं लागतं त्यांच्यासाठी, अन्नधान्यासाठी, औषधासाठी मदत मागावी लागते आम्हाला. आणि सर, या गाईला आम्ही भिंगार मधून रेस्क्यू केली होती रात्रीच्या वेळी. जवळजवळ एक 1.5 महिना झाला ती आमच्याकडे ही गाई. अच्छा. तिच्या पायावरून आहे ना गाडी गेली होती आणि खूप रक्तस्राव झाला होता तिचा. हा, तो सुजलेला आहे पाय. सुजलेला म्हणजे ते हाड, अक्षरशः हाड आहे ना तुटलेलं होतं तिचं. अच्छा. आणि ते औषधांमुळे आमच्या प्रयत्नांनी जुडलंय ते हाड तिचं. आता अजूनही उपचार सुरू आहेत. आणि जवळजवळ म्हणजे तिला आतापर्यंत आहे ना, नाही म्हणलं तरी तिला 15-1 हजारापर्यंत खर्च आला असेल 15,000 आतापर्यंत औषधाचा, खाण्याचा. आणि हे सर्व आम्ही लोकसहभागातूनच चालवतोय. अच्छा. आणि आम्हाला हे सर्व काम करत असताना आम्हाला म्हणजे लोकांकडून मदतीची अपेक्षा आहे फार, की या प्राण्यांसाठी, त्यांच्या अन्नधान्यासाठी, औषधासाठी. म्हणजे तुम्हाला लोकांनी विविध प्रकारचे मदत तुम्ही करू शकता, म्हणजे औषध असो किंवा वस्तू स्वरूपातही मदत करू शकता. जसं की औषधं असतील किंवा खाद्य असेल त्यांचं, किंवा जसं की आता आम्हाला पावसाळ्यामध्ये बघा हे असं ताडपत्री लागती किंवा पत्रे लागतात, किंवा जसं की रॉड असेल, जाळी असेल, पत्रा असेल, काही देऊ शकता तुम्ही आम्हाला, जे की प्राण्यांसाठी आम्ही उपयोगात आणू शकतो. चाऱ्याच्या रूपात पण हे चाऱ्याच्या रूपातही देऊ शकता तुम्ही. आणि हे बाकीचे पण हेच केलेलं आहे का? हा, रेस्क्यू केलेलं आहे. प्रत्येकाचं आजारानुसार त्याचा खर्च वाढत असेल. आता याला तुम्ही पाहू शकता, याला आम्ही ना आपला नगरचा किल्ला नाही का, भुईकोट किल्ला, त्याच्या समोरून आणला होता. हा खोब्यातून गेलेला होता, याला चालताच येत नव्हतं बिलकुल. पण याच्यावर उपचार करून इथून बघा खोबा खालीवर झालेला त्याचा. मग तो उपचारानंतर जवळजवळ एक 20 दिवसानंतर चालायला लागलं ते, नाहीतर ते बसूनच होतं ते. म्हणजे तुमचं याला खाऊ पिऊ पण घालायचं आणि औषध मेडिकल पण, आणि याचं जे खाली काय शेण आहे ते पण काढणं सर्व. अच्छा. आणि अजून पण इथं 2 आहेत. याचं काय, हे वाचवलेले आहे आता हे ओके झाल्यावर हे बरं झालंय, परत तिथं नेऊन ठेवायचं नाही. पण आता हे बहुतेक कसं, हे जे गोवंशीय जनावर आहेत त्यांना आपल्याला सोडता येत नाही जिथून आणले तिथं. नाहीतर आता तुम्हाला माहिती असेल कत्तल वगैरे होती प्राण्यांची, अशा प्राण्यांची. म्हणून हे विश्वासाने आम्हाला फार सोडावं लागतं तशा ठिकाणी.
पण शक्यतो आम्ही सोडत नाही त्यांचं. आता आम्ही समजा तुमच्याकडे अशा ज्या गाया आलेल्या असतात, हा. गाया किंवा इतर प्राणी, गाय किंवा तर बैल तुमच्याकडे जर कोणी आलं हा. ज्याला पाहिजे असेल, आवडला असेल प्राणी, हा. तर ते घेऊन जाऊ शकतो का? घेऊन जाऊ शकता तुम्ही. त्याची म्हणजे आम्हाला सर्व खात्री करून घेतो आम्ही लोकांची, नाही का, जसं सांभाळू की शकतो ते का? सांभाळू शकतात की हा. नाही किंवा प्राण्याला वेळ देऊ शकतात की नाही, मग ती खात्री करून आम्ही त्यांना दत्तक देतो, ते अडॉप्ट करतात ते. मग अच्छा, म्हणजे तुम्ही त्याचं परत हे पण घेत असताल? हा, फॉलोअप Follow घेतो ना आम्ही त्यांचा, महिन्याला, 6 महिन्याला, 3 महिन्याला असं अच्छा. फॉलोअप घेतो आम्ही त्यांचं. अजून कुठं आहे आपलं, अजून काय काय? अजून तिकडे डॉग्स येतं त्या साईडला. अच्छा, आपण डॉग्स बघूया. ही गाय पण आपल्याकडे याच्यासाठी आली का? हा, नाही, ही एक पाळीव आहे, डॉक्टरांची आहे ती. एका त्यांच्याकडे म्हणजे मॅनेज होत नाही का त्यांना अच्छा, हा. घरी, हँडलिंग करता येत नाही, तिला वेळ देता येत नाही, म्हणून ती इथे येते. महिन्याच्या महिन्याला तिचा खर्च देतात. अच्छा. इकडे डॉग्स आहेत सगळे. हे पहा, अच्छा, याला गॅस्ट्रो झालेला आहे. दाखवू आपण. भारी. याचा 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 सर मी तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवू शकतो, नाही का. आता हे आफ्टर बघा तुम्ही, आणि बिफोर जर तुम्ही पाहिलं त्याचा फोटो किंवा हा, व्हिडिओ, हा. तर तुम्हाला विश्वासही होणार नाही की तो एवढा चांगला झालाय आता. अच्छा, तो एक 5-6 दिवसांपूर्वी आला होता आमच्या इथे. मस्त आहे त्याचे डोळे बिळे पूर्ण आईज. त्याचे मागचे 2 पाय काम नव्हते करत, त्याच्या स्पाईनला मार लागलेला होता. अच्छा, आता चांगल्यापैकी चालतोय, तो बरा झालाय. हा. आणि एवढा सुंदर येतो की त्याला म्हणजे कोणी अडॉप्ट करेल, मला असं वाटतं. हा, अजून भरपूर दिसतात पलीकडे कुत्रे तिला. झोपलेत सर्व. यांची ट्रीटमेंट वेगळी. याचा जो पाय आहे ना, तुम्ही पाहताय ना, तो पूर्ण म्हणजे असं छिललेला होता वरपर्यंत. अच्छा, आता रिकव्हर झालाय तो. अजून एक 5 ते 10 दिवसामध्ये पूर्ण बरा होईल तो. म्हणजे कुत्रे पण जे आवडत असेल तर घेऊन जाऊ शकते त्याची इथे. फार सिव्हिअर कंडिशन होती आम्ही जेव्हा आणलं होतं तेव्हा. आता त्याला भूल दिलेली आहे त्याला. आता ड्रेसिंग झाली त्याची, उपचार झाले अच्छा. त्याचे. त्याची फार परिस्थिती खराब होती. म्हणजे तुम्हाला त्यांची ह्याची काळजी करता, तुमची पण काळजी करून तुम्हाला ते काम करावं लागतं. बरोबर आहे. आम्हालाही व्हॅक्सिन घ्यावं लागतं हा. दरवर्षी. म्हणजे हे वेगळं, आणि तुम्हाला जे जर चावलं तर त्याचं पण तुम्हाला त्रास आहे की वेगळा आहे. बरोबर. पण आता म्हणजे मला असं वाटतं की आम्ही ह्या कामामध्ये एवढं अर्पण झालोय या आणि सेवेमध्ये. इकडे त्यांचं हे बनवण्यासाठी हा, इकडे त्यांना आम्ही भात वगैरे बनवतो त्यांचा. खाण्याची व्यवस्था केलेली आहे इथं. गौऱ्या आणि हे लाकडं आम्ही तोडून आणले त्यांच्यासाठी. पक्षासाठी आला तर एखादा. हा, पक्ष्यांसाठी येतो. म्हणजे आतापर्यंत कोणते आपल्याकडे म्हणजे जास्त हे आलेले? पक्षी का? पक्षी म्हणा, असं वेगळ्या प्रकारचं प्राणी असं. आता इथं कुत्रे येतात किंवा मांजर येतात, गाय, बैल, घोडा, पक्ष्यांमध्ये आता घुबड येतं, बगळे, अजून एकदा तर हे आलं होतं, माकडे आलं होतं. अच्छा. परत साप, म्हणजे भरपूर प्रकारचे प्राणी येतात आपल्याकडे उपचारासाठी. तुमच्या संस्थेमध्ये किती जण आहे काम करतात? संस्थेमध्ये माझी पूर्ण फॅमिली काम करते. संस्थेमध्ये माझी पूर्ण फॅमिली काम करते. आई, वडील, भाऊ, काम म्हणजे ते सर्वजण म्हणजे पूर्ण वेळाच्या मध्ये. त्यांची आवड आहे सर्वांना. प्राणी प्रेमी आहे. सर्वजण प्राणीप्रेमी आहेत आणि प्राण्यांप्रती म्हणजे एक वेदना जाणवतात त्यांना, म्हणजे नाही का, म्हणून ते पुढे होऊन काम करतात. आणि सध्या अजून वेगळे कोणते सदस्य म्हणजे आहेत तुमचे ना, मित्र आता असेल आता आहेत ना आमचे सहकारी आहेत. अच्छा. किंवा आता हा बाहेर तो मुलगा आहे, जॉय नावाचा मुलगा आहे, तो आहे. जवळजवळ एक 7 ते 8 जण काम करतात. जसे तुम्हाला कॉल येतील किंवा जसं माहित पडेल तसं मग एरियामधून आम्ही जातो, किंवा आम्ही स्वतःहून नाही का, जसं की कॉलला जातो आम्ही, रस्त्याने जात असतो आपण. आता तुम्ही समजा चाललेले आहे रस्त्याने, तर तुम्हाला एखादा प्राणी दिसतोच, कोणता ना कोणता, जो संकटात असतो. कोणाला स्किनचे आजार असतात, कोणी जखमी असतो, कोणी कुठं फसलेला असतो. म्हणजे असंही असतं की आपल्याला कॉलचीच वाट नाही बघत आपण. आपल्याला जर दिसलं तर आपण घेऊन येतो. असंही आहे. अच्छा. आणि याचं जरी तुमचं आता एवढं 2 शेड म्हणलं आणि हे सगळं काम म्हणलं, तर तुम्हाला मेडिकल आणि सर्व आणि त्यांचं खाद्याचं आणि तुमचं आणि आता गाडी चालते, गाडी आता ऍम्ब्युलन्स चालते. तुम्ही, ऍम्ब्युलन्सला इंधन लागतं. आता ऍम्ब्युलन्स कशी तुम्ही स्वतःच घेतली? हा, नाही, डोनेट केलेली ती पण आम्हाला. स्नेहालय नावाची संस्था आहे, फार चांगली संस्था आहे. हातभार लागला तुम्हाला ते आमचं भाग्य की त्यांनी आम्हाला एवढी मदत केली संस्थेला.
आणि याचं समजा एखाद्याचं मोडलं असेल हाडबीड हा तर हा त्याचं ऑपरेशन करायचं किंवा इतर वेगळे असे आता कॅन्सर आता आमच्याकडे समजा एखाद्याचं हाड वगैरे तुटले तर आमच्याकडे म्हणजे अशा काही सोयी सुविधा नाही की नाही का एक्सरे करू शकतो आपण त्याचा. आम्हाला प्रायव्हेट मध्ये न्यावं लागतं किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला न्यावं लागतं त्याला एक्सरे काढायला. आम्हाला एक्सरेची गरज आहे इथे म्हणजे लागते. जसं की ब्लड लॅब असेल आजाराचं निदान करण्यासाठी ब्लड लॅबची आवश्यकता आहे आम्हाला. जर कोणी असेल इच्छुक देणगीदार किंवा सर्वांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन करून आपण इथे चालू करू शकतो ते प्राण्यांसाठी. मशीन घ्यायचं म्हणलं तर जवळजवळ त्याला सुमारे 3-3.5 लाख रुपये लागतात त्याला एक्सरेचं घ्यायचं म्हणलं तर. आणि त्याच्यामध्ये प्रकार असतात विविध प्रकारचे. एक्सरे झाला आणि ब्लड लॅबचं म्हणलं तर एक 1.5-2 लाखापर्यंत होऊन जातं ते. त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे फंड गरजेचं आहे त्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही इथं तुम्हीच हे केलेलं आहे शिक्षण तुमचं याच्यातच झालेलं आहे? शिक्षण याच्यातच झालंय माझा डेअरी डिप्लोमा कोर्स झालेला आहे. त्याच्यामध्ये पशूंचे प्राथमिक उपचार म्हणजे विषय होता त्याच्यामध्ये. समजा ऑपरेशन करायचं असेल तर तुमच्या ऑपरेशन करायचं असेल तर ऑन कॉल डॉक्टर येतात आपल्याकडे, सर्जन डॉक्टर येतात ते त्यांची सेवा देते तिथे. अच्छा ठीक आहे. म्हणजे असे कामाला वगैरे नाही ते फक्त ते स्वइच्छेने येतात सेवा देतात त्यांची. अच्छा ही आपली प्राण्यांची अँब्युलन्स आहे. अँब्युलन्स सध्या माझा भाऊच चालवतोय. अच्छा आणि याच्यामध्ये आपण छोटे जे प्राणी असतील कुत्रा मांजर बकरी किंवा इतर प्रकारचे जे छोटे प्राणी ते आपण याच्यामध्ये आणतो अच्छा. उपचारासाठी. याला इंधन पण भरपूर लागत असतं. इंधन जर आता लांबून आणायचं असेल तर लांबून त्याचा पण एक खर्च वेगळा आहे तुमच्या याच्यासाठी. सुमारे आम्हाला एक 4 दिवसात जर अँब्युलन्सचा जर खर्च म्हणलं तर आम्हाला जवळजवळ एक 4,500 ते 5,000 रुपये खर्च येतो अँब्युलन्सचा इंधनाचा 4-5 दिवसांचा. एवढा खर्च आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये लयतले मोठाले प्राणी पण साधारण आणू शकता, लय मोठे पण नाही, पण फार मोठे पण नाही. जसं की आता छोटं वासरू आणू शकतो आपण. छोटं वासरू मोठं नाही आणू शकत त्याच्यामध्ये. माझं नाव जॉय ओहोळ. मी पीपल फॉर ॲनिमल संस्थेमध्ये ॲज अ रेस्क्यूवर काम करतो. जसे की रेस्क्यूला गेल्यानंतर आम्ही प्राणी वाचवायला जातो एखादा, तर त्या ठिकाणी आम्हाला बरेचशा अडचणी येतात. जसे की प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी अडचणीमध्ये असतात. बरेचदा आम्ही जे रेस्क्यू करतो ते बरेचसे छोटे पिल्ल वगैरे असतात. आमचं लोकांना एवढंच आवाहन आहे की ज्यावेळेस ते असं एखादा प्राणी अडचणीमध्ये पाहतील त्यावेळेस त्यांनी फक्त त्या प्राण्याला एक निस्वार्थ मनाने वाचवण्याचा प्रयत्न करावा किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याला आम्हीही आमच्या परीने वाचवू शकतो. लाईफ आहे माझी, कॉलेजही केलंय मी कम्प्लीट आणि मला लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे. जसं की मी जास्त करून लहानपणापासून मी बरेचसे जे वाईल्डचे प्राणी वगैरे आहेत ते मी लहानपणापासून मला आवड आहे. तर त्याच्यामुळे मी ते रेस्क्यू करत होतो तिथून मागे. आणि आता ज्यावेळेस मला कळालं की पीपल फॉर ॲनिमल्स नावाची एक संस्था आहे, या ठिकाणी आपण मिळून काम करू शकतो. तर मला प्राण्यांची आवड असल्यामुळे मी इथे संस्थेला इथे संस्थेमध्ये तुमचा वेळ देऊ शकता. जसं की व्हॉलंटिअरिंग करू शकता तुम्ही, स्वयंसेवक बनू शकता किंवा आमच्यासोबत तुम्ही येऊ शकता रेस्क्यूला वगैरे किंवा इतर प्रकारचे कोणतेही म्हणजे तुम्ही सेवेला मदत करू शकता इथे येऊन. तुम्ही तुमचा वाढदिवस करू शकता इथे, जसं की किंवा एखाद्याचा स्मृती दिन असेल कोणाचा तर तुम्ही इथे प्राण्यांना स्मृती दिनानिमित्त अन्नधान्य देऊ शकता. किंवा आता आनंदाचा क्षण असेल कोणचा आपला तर त्या निमित्ताने आपण घरामध्ये जेवण तर बनवतो गोड धोड किंवा काही असेल ते. तर माझं असं मत आहे की आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण या प्राण्यांसोबत आपला वेळ घालवावा मला असं वाटतं. म्हणजे गरज असेल तेव्हाच इथं जवळ राहायला भिंगारलाच येतो. अच्छा इथंच राहिला. हो इथंच आहे मी. तर त्याच्यामुळे इथे मी कम्प्लिटली 8 ते 10 तास माझा वेळ घालवतो. अच्छा. म्हणजे आपलं अहिल्यानगर मधील म्हणजे नगर सिटी मध्ये पूर्ण तिथून कॉल येतात तुम्हाला रेस्क्यू करायला? नगर जिल्हा आहे आपल्याकडे अहिल्यानगर, तर त्याच्यामधून आपल्याला पूर्ण कॉल येतात. म्हणजे तुम्ही रस्त्यावरचे जे प्राणी आहेत त्यांचं पण करता आणि डोमेस्टिक जे असतात घरगुती पाळलेले त्यांच्यासाठी पण तुम्ही रेस्क्यूचं काम करता? हो. अच्छा. म्हणजे समजा एखाद्याला नाही जमलं भाऊ घरी करायला
तर तुम्ही ते करू शकता का, म्हणजे त्यांनी हे केलं तरी हो, करतो आम्ही. तरी करता तुम्ही? अच्छा. आणि लोकांचे ज्यावेळेस आम्हाला कॉल येतात त्यावेळेस आम्ही घरी जाऊन सुद्धा घरपोच सेवा सुद्धा देतो आम्ही. त्याच्यासाठी आपली अँब्युलन्स वगैरे सुद्धा आहे. हे- नगर जिल्ह्यातली ही आपली पहिली अँब्युलन्स आहे. अच्छा, पहिली अँब्युलन्स आहे आपल्या हो. अहिल्यानगरमध्ये. साठी आम्हाला म्हणजे एक हे लोकसहभागातूनच मिळालेले आहेत शेड, आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की इतरांकडून की आपण प्राण्यांसाठी सगळं हाताने इथं मदत करावी, जेणेकरून आपल्याला प्राण्यांना चांगल्या सेवा देता येतील. त्यांना विविध प्रकारचे सोयी सुविधा करता येतील, आपल्याला भरपूर प्रकारच्या सोयी सुविधा करायच्या प्राण्यांसाठी. आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर, एक्सरे मशीन, अजून त्यांच्या राहण्यासाठी चांगलं म्हणजे अजून मोठा निवारा तयार करायचा आहे. आता आपण इथं जवळजवळ एक 30 डॉग ठेवू शकतो, एवढी म्हणजे आपली मर्यादा आहे. पण जर आपल्याला अजून जर मोठं शेड मिळालं किंवा कुठं जागा उपलब्ध झाली तर आपण म्हणजे अजून जास्त प्रमाणात प्राणी ठेवू शकतो तिथे. त्यांना कॅन्सर होतो प्राण्यांना, परत ट्युमर मोठे मोठे किंवा सेप्टिक्स असतात, स्किनचे आजार असतात, आणि विविध प्रकारचे आजार येतात त्यांचे, किंवा साथीचे आजार असतात. जसं नाही म्हणत का आपण, व्हायरल आजार असतात त्यांचे, एकामुळे दुसऱ्याला पसरतात, तेही आजार येतात. अच्छा. आणि ते आजार आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी त्यांना उपचार देणं महत्वाचं आहे. ते उपचारासाठी आपण मग त्यांना इथे ऍडमिट करतो, त्यांना बरं करतो. आणि ते एवढं सगळं काम करत असताना आपल्याला एक म्हणजे मदतीची अपेक्षा आहे लोकांकडून, की नाही का, लोकांनी हातभार लावा याच्यासाठी, चांगले लोक जुडावेत, ज्यांनी की प्राण्यांना एक चांगलं आरोग्य मिळेल, त्यांना त्यांचं जीवन सुंदर होईल. आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मला असं वाटतं की आपण मदत केली पाहिजे प्राण्यांसाठी. नाही बरं का, अजूनपर्यंत तर आम्हाला कोणी काही म्हटलं नाही ते, कारण की इथले लोक प्रेमळ येतात, अच्छा. गावातले लोक, आणि कॉपरेट करतात. समजा म्हणजे एखाद्याला भेट द्यायची असेल तर कधी द्यावा लागेल? तुम्ही कधी येऊ शकता? म्हणजे कॉल करून तुम्हाला हो, येऊ शकता तुम्ही. आणि आपला पत्ता आहे सैनिक नगर, केकती, भिंगार, अहिल्यानगर. खरं तुम्ही एक पुण्याचं काम करतायत प्राण्यांसाठी, प्राणी जीवांसाठी. कोणताही असो, तुम्ही कॉल आला का त्या ठिकाणी जातात. तर धन्यवाद तुम्हाला पुन्हा एकदा. तर मी जाता जाता एवढंच मेसेज देईल की निसर्ग वाचवा, प्राणी वाचवा. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सर. तर मंडळींनो, तुम्हाला ही अहिल्यानगरमधील PFA म्हणजेच पीपल फॉर ॲनिमल ही संस्था कशी वाटली, आणि यांचे जे प्राण्यांप्रती काम करण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हालाही जशी शक्य असेल तुम्ही या ठिकाणी मदत करू शकता. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येत असतात आणि ते रेस्क्यू करत असतात. तर या ठिकाणी बरेचसे प्राणी असे आहेत जे ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे पाय तुटलेले आहेत, कंबर तुटलेले आहेत. कुत्र्यांचेही भरपूर सारे असे आजारी असलेले कुत्रे आहेत, त्यांचं औषध खर्चही ते करतायत. तर तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही विविध प्रकारची मदत या ठिकाणी करू शकता. आणि तुम्हाला या ठिकाणी कुठे इतरत्र कुठं प्राणी दिसत असेल त्रासामध्ये किंवा काही ॲक्सिडेंटमध्ये, तर तुम्ही नक्की या संस्थेशी कॉन्टॅक्ट करून त्यांना कळवू शकता अशा प्रकारे प्राणी आहे म्हणून. तर ते रेस्क्यू करून घेत असतात आणि त्याची योग्य ते औषधोपचार करत असतात. आणि तुम्हालाही जर एखादा प्राणी या ठिकाणून जर घ्यायचा असेल किंवा पाहण्यासाठी घ्यायचा असेल, आवडला असेल, तर तुम्ही तेही घेऊ शकता या ठिकाणी. तर मंडळींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर. आणि आपल्या परिसरामध्ये कुठे असा प्राणी दिसला तर नक्की या संस्थेला कळवा. आणि या चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो या चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.